नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नीरज गाडगे यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण आलो आहोत आपल्या मिहीरच्या कारखान्यावरती. आता बघू शकता एक वेस्टचा मोल्ट आहे. तर आता इथे तो आधी कसून घेतो पूर्ण, नंतर याच्यामध्ये नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नीरज गाडगे यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण आलो मिहीरच्या कारखान्यावरती. तर इथे त्याच्याकडे आले आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नीरज गाडगे यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण आलो आपल्या मिहीरच्या कारखान्यावरती. तर इथे त्याच्याकडे आली आहे 5 फूटची मोल्ट. तर त्याच्याकडे आपल्याला आता शॉर्टच होऊन जातो. नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नीरज गाडगे यूट्यूब चॅनलवरती. तर आता आपण आलो आहोत आपल्या मिहीरच्या कारखान्यावरती. तर त्याच्याकडे आले 5 फूटची मोल्ट आले गणपतीची. तर आतापर्यंत आपण मूर्त्या बघितल्या, पण आता आपण प्रत्यक्ष मूर्ती घडवताना बघणार आहोत त्याला. तर चला बघू कशी होते मूर्ती आणि कशी नाही. तर आता तुम्ही बघू शकता हा कारखाना, हाताचा कारखाना. तर चला बघूया. आता बघू शकता एक फेसचा मोल्ट आहे. तर आता इथे तो आधी कसून घेतो पूर्ण, त्यानंतर याच्यामध्ये POP वगैरे लागेल. त्यानंतरला मग इथे आपण पेस्ट बनवून घेतले, शॅम्पू आणि तेल ते याच्यामध्ये लावणार. त्यानंतर मग याच्यामध्ये POP भरणार. बघू शकता त्याला पण एक असा पानं फक्त लावून घेतला. असं आता पुढे त्याची प्रोसेस होते तसं तुम्हाला दाखवत जाईल. मित्रांनो बघू शकता आता इथे आपण कात्या आणलाय. तर आता सूद इथे तो वेगवेगळा करतो. त्यानंतर आपण त्याला POP मध्ये भिजवून मग ह्या मोल्डमध्ये टाकणार आहोत. तर आणि हे आपले पार्ट बनणार आहेत. हा एकाच व्हिडिओमध्ये सगळा व्हिडिओ नाही येणार आहे. जेवढं पण प्रोसेस असेल ते पार्टमध्ये येणार. तर तिकडे बघू शकता मीर पण तो पेस्ट लावतो जी तुम्हाला मागाची दाखवली होती. तर चला बघूया आता कसं होतं ते. तुम्ही बघू शकता इथे आपला कात्या सेपरेट करून झालेल्या आहेत आणि मी आणि सूद इथे हे करत होतो. तर तिकडे प्रथमच तिकडे त्या ह्याला ऑइल लावतोय मोल्डला आणि हा इकडे POP भिजवतोय. तर आता पुढे बघूया कशी होते प्रोसेस. आता कात्या बघू शकता. आता हा याच्यामध्ये जाणार, त्यानंतर मग हा मोल्टमध्ये जाणार, नंतर मग आपला गणपती तयार होणार. छोटा मित्रांनो आता हा इकडे POP टाकतोय त्यामध्ये. आणि आता एवढं सगळं झालं त्यानंतर याच्यामध्ये कात्या टाकायच्या. कात्या टाकून झाला की मग आपला गणपती रेडी होणार आहे. मीर भाऊ असं काय टाकायला लागतं बरे? लेअर आपल्याला पहिली जी स्मूथ लेअर दिसते हां ती स्मूथ लेअर ती आपल्याला डायरेक्ट पॅच टाकले तर ते तुला रफ दिसतं सगळं. आणि कात्या ह्याच्यामध्ये टाकणं कंपल्सरी आहे. हा त्याशिवाय तुला मजबूती येणार नाही मूर्तीला. नाही तर POP नुसतं आपण फक्त हाताने दाबलं तरी ते मग यूज करू शकता. कात्याच्या फायबरमुळे ते एकमेकांना बॉन्डिंग राहते. अच्छा, एवढं लागलं की झालं. त्याच्यात आपल्याला फायबर आपल्या कात्याची पुटिंग मारायची. तुम्ही बघू शकता मूर्ती बनवणे काय खायचं काम नाही. ते सगळं झालं आहे आता कोटिंग करून. पण आपली POP जी सुकली आहे तर तिकडे तो POPचं भांडं जे पूर्ण धुतोय परत, म्हणजे आता परत एकदम POP बनवेल. नंतर मग आपलं ऑफिस एकदा ही प्रोसेस चालू होईल. तर बघू शकता. तर आता बघूया POP झाल्याच्या नंतर. तर बघू शकता आता ते मिहीर जे आता कात्या टाकतो आतमध्ये. आणि आपण थोडा शूटचा पण आपण थोडा शूट करून घेतोय, कारण की त्याचं थोडं हात माखलेले असल्यामुळे आपण थोडंसं त्याचं पण शूट करून घेऊया. हा उचल ए हा उचल नसेल. हा उचल जरा. बाहेर काढूया. ठीक हा वरचा फक्त. मला लावायचं अशा प्रकारे असं लावून घेतात. त्याला कुठे लावलं डायरेक्ट चिपकवत चालेलस. अरे त्याला काय त्याला लावलंय घंटा आहे बघ सगळं ते पॅच वरती आहे साईडचं. ते जॉईंटिंगचं आहे ते पॅच येणार त्याच्यावरती. कंबर विंबर पण जाईल का याच्यातच. परत सुकला ते. पॅचसाठी काय चालेल आहे.
बघू शकता आता इथे नटबल्ट लावून घेतात. नंतरला जेव्हा माती बोलतात पीओपी जशी सुकणार नंतर आपला गणपती रेडी होणार. जे गणपतीची वरची बॉडी आणि हे इथे हात वगैरे सगळं करायला घेतो. थोडं झालं की मग बघूया तो गणपती. सगळं इथे गणपतीचं काम करतोय. अरे कुठे दाखव त्याला दाखवतो. हा बघा, हा घरातच बसला. ह्याचं काहीच काम नाही, फक्त घरात बसू शकतो अंडी घालू शकतो. तू फक्त आहे ना, तू ते फक्त आता आम्ही जेव्हा गणपती बनवू ना ते फक्त बघ, अजून काय नाही करू शकत. हे बघा आता थोडंच होईल, त्यानंतर मग तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवेल. जेव्हा ती बॉडी जेव्हा हे होऊन जाईल ना सुटेल ना त्यानंतर तुम्हाला हे सगळं दिसतंय. आत्ताच हे सगळं झालेलं आहे. सगळ्यामध्ये पीओपी भरून झालेली आहे. तिकडे पीओपीचा भांडा जो आहे तो साफ करतोय प्रथम आपला. जी तुम्ही मेहनत बघू शकता की हे सगळं करून पण आपल्याला ते सुद्धा साफ करत बसावं लागतं. ते साफ झाल्याच्या नंतरला आपण लोक हे सगळं पीओपी आपण यामध्ये भरू शकतो. आणि आता जवळपास आपण 1 वाजता चालू केलं होतं तरी आपलं एवढंच झालं आहे. आता वाजले बघा किती, जवळजवळ 8 वाजायला आले. तर बघूया आता किती वाजेपर्यंत बाप्पा होतोय आपला. ॲक्युरेट जाईल मला माहिती ना, कारण आपला प्लास्टर स्टार्टिंगला कडक झाला ना एकदम. पोकाळ झालाय भरायला. हा तू बनला नाही अरे तर प्लास्टर आपला नाही बघितलं ना कसं झालेला. बाकी खालचा पण नंतर आपण केला तो बरोबर झाला. आणि तुम्ही बघू शकता आपला हा फेस आता आपण बनवलेला पूर्ण बॉडीचा. आणि त्यानंतरला हे सगळं झालेलं आहे आपलं. थोडासा फक्त वरती आपला डॅमेज झालेला आहे, पण तो नेक्स्ट पार्टमध्ये आपलं आपण कवर करून टाकू. आणि नेक्स्ट पार्ट थोडा अलग येणार आहे जे सगळं जॉईन करताना. तर भेटू डायरेक्ट नेक्स्ट पार्टमध्येच. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितला असाल तो आपण जो गणपती मोल्टमधून काढला तो पूर्ण डॅमेज होता. पण आपण ही व्हिडिओ टाकणार आहोत कारण की आपल्याला आपली गलतीसुद्धा समजली पाहिजे. आणि काही लोक बोलतील की तुम्ही लोक असं गणपती तुटलेलं वगैरे दाखवताय, पण तसं आपलं इंटेन्शन काहीच नाही. आपल्याला आपली गलती समजली पाहिजे की आपण कुठे चुकतो हे, याच्यासाठी मी ही व्हिडिओ टाकतो आहे. आणि भेटूया डायरेक्ट सेकंड पार्टमध्ये याच्याहून अजून भारी असणार आहे. कारण की पूर्ण गणपती आपण त्याला जॉईन करून त्याला पूर्ण पॉलिश करून फिनिश करून टाकणार आहेत. त्यानंतरला मग कलरचा पार्ट येईल, नंतर मग आखणीचा पार्ट येईल. असे भरपूर सारे पार्ट्स येणार आहेत. आणि उद्या आपण जाणार आहोत परेल वर्कशॉपला, तर तिकडे अपडेट तुम्हाला देतो काय काय आणि काय नाही. तर चला भेटू डायरेक्ट परेल वर्कशॉपला आणि सेकंड पार्टमध्ये. चला बाय.